नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आज मी बाजारातून आणलेली आहे कांद्याची ही पात. ह्या 2 जुड्या मी घेतलेल्या आहेत. तर चला आपण ही साफ करूया आणि धुवून कट करून घेऊयात. भाजी चिरून धुवून घेतलेली आहे. ही अशी टोपावर मी नितळत ठेवायला ठेवली आहे भाजी. आणि ही आपली आता ही चण्याची डाळ मी भिजत घातली आहे आपल्या भाजीसाठी. ही मी रात्री घातली होती भिजत. ही आता चण्याची डाळ थोडीशी भिजत घालायची आहे. आणि आता ह्याच्यासाठी आपण लसूण सोलून घेऊया मित्रांनो. आता आपण एवढा लसूण भाजीसाठी सोलून घेतलेला आहे. आणि ह्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत, 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत मित्रांनो. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता. मला तिखट लागतं तेवढ्यानुसार मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या आता आपण मिरची चिरून घेऊया आणि लसूण ठेचून घेऊया. इथं आता लसूण ठेचून घेतलेलं आहे, ही मिरची चिरून घेतलेली आहे. तर आपली आता तयारी झालेली आहे. तर चला आता आपण गॅस पेटवूया. मी आता गॅस पेटवून गरम कढई करायला ठेवलेली आहे. तर आता ही आपली कढई गरम झालेली आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. हे मी इथं तेल टाकून घेत आहे. एवढंसं तेल टाकलेलं आहे मित्रांनो, जास्त काही तेल टाकायचं नाही आहे. फोडणीला लागेल तेवढंच घ्यायचं. हे आपलं तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यात आली लसूण आपण ठेचून घेतला होता, मिरची चिरून घेतलेली ती टाकून घ्यायची आहे. आता आपण हे हलवून घेऊया. हे बघा मित्रांनो, आता आपल्या तेलामध्ये मिरची आणि लसूण भाजत आहे. तर ह्याला जास्त काय असं जास्त भाजायचं नाही आहे की जास्त लाल होईल. हे फक्त थोडासा 1-2 सेकंद भाजून घ्यायचं आहे. तर हे आता बघू शकता आपला भाजत आहे. तर आपला लसूण आणि मिरची भाजलेली आहे. तर चला आपली आता ही कांद्याची पात ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. त्यात आपली भाजी टाकून झालेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण ही चण्याची डाळ भिजवली होती ना, ही आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. आता हे सगळं घालून झाले. तर आता आपण मीठही घालून घेऊयात मित्रांनो, चवीनुसार. हे मी एवढं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे एवढं मी टाकत आहे. जसं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. मला 1 चमचा हवं होतं, मी 1 चमचा टाकलेला आहे मित्रांनो. आणि हे छान आता आपण हे मिक्स करून घेऊया. हे बघा, आता मी मीठ टाकलेलं हे सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये ह्या आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायचं नाही आहे. ह्याला आपलं पाणी सुटतं. तर आता आपण झाकण ठेवूया 5 मिनटासाठी. आपली भाजी 5 मिनटांनी तयार होईल ते आपण बघूया आता. चला आता आपण हे झाकण काढूया. तर हे बघू शकता मित्रांनो, आपली भाजी तयार झालेली आहे. आपण आता ही हलवून घेऊयात, थोडीशी बघूयात आपली झाली आहे का. तर तुम्हाला दाखवतो मी भाजी हलवून की आपली भाजी झाली का. हे बघा मित्रांनो, आपली ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, छान अशी शिजलेली पण आहे. हे बघू शकता तुम्ही, आपली भाजी तयार झालेली आहे. आता ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो, ती नक्की मला कमेंट करा मित्रांनो. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्या इन्स्टा आयडीलाही जाऊन फॉलो करा मित्रांनो. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज मला कमेंट करा. बाय.